नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत, जी कोणी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी स्वामी तारक मंत्राचं तीर्थ कसं तयार करायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर हे बघा मंडळी, जे कोणी स्वामी भक्त नवीन आहेत त्यांच्यासाठी त्यांना माहिती नसतं की स्वामी तीर्थ कसं तयार करायचं. तर तेच आज आपण पाहणार आहोत. तुमच्या घरामध्ये जर कोणी व्यक्ती खूप दिवसापासून आजारी असेल आणि तुम्हाला कितीही विलास करून जर त्या व्यक्तीमध्ये काही सुधारणा होत नसेल, तर तुम्ही हा उपाय नक्कीच एक वेळेस करून बघा. नक्कीच त्या व्यक्तीला फरक पडेल. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायचे आहे, देवांना सगळ्या नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ तारक मंत्र करायला घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक तांब्या किंवा तुमच्याकडं कोणतंही भांडं असेल तर तुम्ही घेऊ शकताय. त्याच खाली एक प्लेट ठेवायची आहे आणि तुम्हाला साईडला एक अगरबत्ती. सर्वात आधी तुम्हाला स्वामी समर्थ एक माळ जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ तारक मंत्र 11 वेळेस करायचा आहे आणि तांब्यावरती हात ठेवायचा आहे. तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी करत आहात त्या व्यक्तींचं नाव तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. तुम्हाला बोलायचं आहे की स्वामी, मी ह्या व्यक्तीसाठी करत आहे, तो व्यक्ती लवकर बरा होणार आहे, त्यासाठी मी करत आहे. स्वामींवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायला चालू करायचं आहे. तुम्हाला एक वेळामध्येच तारक मंत्र 11 वेळेस बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते तीर्थ तयार करायचं आहे. थोडंसं अगरबत्तीचा जे काही आपण विभूती तयार केलेली आहे ते आपण थोडीशी टाकायची आहे पाण्यामध्ये आणि त्या व्यक्तीला तुम्ही थोडं थोडं रोज तीर्थ द्यायचं आहे. त्यामुळे काय होईल की जी व्यक्ती कोणी आजारी आहे त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही तीर्थ देत आहात त्यावेळेस तुम्हाला स्वामी जप करत तीर्थ द्यायचं आहे. आणि जी कोणी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीला रोज स्वामींचं नामस्मरण करायला सांगायचं आहे. ह्याच्याने ती व्यक्ती हळूहळू सुधारणा होते. जे आजकाल कोणालाही नवीन स्वामी भक्त आहेत, जे कोणी स्वामी भक्त आहेत त्यांना माहिती नसतं स्वामी तीर्थ कसं तयार करायचं, स्वामी सेवा कशी करायची ते माहिती नसतं. त्यांच्यासाठी खूप सोपा आणि साधा उपाय आहे. एक वेळेस स्वामी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आणि आजारी व्यक्तीसाठीच नाही तर तुम्ही कोणाला जास्त व्यसन असेल, दारू वगैरे किंवा लहान मुलं चिडचिड करत असताल त्यांच्यासाठीही तुम्ही हे तीर्थ देऊ शकताय त्यांना. हे तीर्थ घेतल्यानंतर फक्त तुम्ही नॉनव्हेज वगैरे खायचं नाही आणि तुम्ही हे तीर्थ घेतल्यानंतर तुम्हाला नॉनव्हेज वगैरे काहीही खायचं नाही. तुम्ही जोपर्यंत आजारी व्यक्ती बरा होत नाही, तुम्ही तीर्थ देताय तोपर्यंत तुम्हाला कोणतंही नॉनव्हेज वगैरे काही खायचं नाही. रोज तुम्हाला स्वामी समर्थ जप करायचा आहे. त्यामुळे काय होतं की आजारी व्यक्ती बरा होण्यासाठी खूप काही मदत होते आणि स्वामी स्मरण सदैव तुम्ही करत राहताय. त्यामुळे आजारी व्यक्ती